लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली आहे। या यादीत हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, त्रिपुरा या राज्यातील उमेदवारांची नावे यामध्ये आहेत। विशेष म्हणजे माढा लोकसभेसाठी निंबाळकर, नितीन गडकरी, पंकजा मुंडेंसह महाराष्ट्रातल्या 20 उमेदवारांची नावे या यादीत समावेश करण्यात आली आहे। मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा उमेदवाराची घोषणा दुसऱ्या यादीत करण्यात आली नाही। भाजपाच्या तिसऱ्या आणि महाराष्ट्राच्या दुसऱ्या यादीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली। मी कालच आपले आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादांशी फोनवरून चर्चा केली। ते म्हटले की पुढच्या यादीमध्ये सोलापूरचं नाव येणार आहे, कारण सोलापूरचं कोर कमिटीमध्ये म्हणजे आमदार लोकांची बैठक अजूनपर्यंत प्रदेशाने घेतल्या नाही आणि त्यामुळे ते थोडं लांबणीवर पडले। लवकरात लवकर हा बैठक घेऊन उमेदवारी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा विराजमान होण्यासाठी तमाम सोलापूरकर येणाऱ्या लोकसभेसाठी मतदान करण्यास सज्ज झाले आहेत। सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी जो उमेदवार पक्षाकडून दिला जाईल तो आम्ही मान्य करू, अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली। या सोलापूर शहरात वासियांना किंवा या देशातल्या लोकांना या देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी व्हावं असं सगळ्याच्या मनात आहे आणि त्याला काळा गोरा नक्का काय याची प्रश्न नाही। ज्याला पार्टीने तिकीट दिली आणि त्या पदाचा ज्यांनी त्या पदाला लायक असेल त्याला तिकीट मिळेल आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला निवडू।